महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी पूर्णतः परत करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यांमधील पात्र विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे। परीक्षा फी परत मिळवण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात परत रक्कम जमा होणार आहे। दरम्यान अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी प्रतिपूर्ती करण्याबाबत राज्य मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर दीपक माळी यांनी 17 एप्रिल 2026 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार सन 2025-26 मधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे 11 बाधित तालुक्यातील नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्यात आली आहे। या निर्णयानुसार फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही फी थेट NEFT किंवा RTGS द्वारे जमा केली जाणार आहे। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून